हाय. तोंडातलं बोट काढून काय बोला. हाय. से लाऊडली. हाय. हाय. हाय बोल. हाय. हाय. बघा दिसतच असेल तुम्हाला माझं सगळं काम बाकी आहे. भांडी घासायचं आणि किचन कट्टा सगळं साफ करायचं आहे. मऊ माझ्याकडे आली होती रडत, पण ती काम करू देणार नाही म्हणून मी प्रज्योतसोबत तिला पाठीमागे पाठवले खेळायला. दोघांना खेळायला लावले. पाठीमागे म्हणजे हे किचनमधलं जो विंडो आहे त्याच्या मागे जागा आहे, स्पेस आहे, तिथे दोघे खेळायला लागलेत. मग मी त्यांना तिकडे खेळायला लावून इकडे मी माझं काम उरकून घेते पटापटा. मग गॅसला थोडं पाणी शिंपडते. मग त्याच्यानंतर टाईल्स पण मी घासून घेणार आहे. फोडणी दिल्यानंतर तेल उडून सगळं घाण होतात, टाईल्स चिकट चिकट होतात ना, म्हणून मी ते सगळं साफ करून घेते. दर 2 दिवसाला टाईल्स घासून घ्यायलाच लागते मला. हे सगळे भांडी मी स्वच्छ घासून घेतलेली आहे. तर आता धुते पटपट सगळे भांडी. मग तसंच मी हे सोडून पाठीमागे जाऊन आले त्यांच्याकडे, काय खेळायला लागले बघून आले. मग माझे सगळे भांडी धुवून झाले. तहान लागली, दमले मी काम करून, थोडंसं पाणी पिऊन घेते. मग लगेच कामाला लागते परत. हे जार भरून ठेवते पाणी पिण्यासाठी. प्रज्योतला येत नाही पाणी घ्यायला, तो किचनवर चढतो सारखे, म्हणून मी ते जार भरून ठेवते. हे बघा इकडे त्यानं खेळायला लागलं आहे. आता नंतर हॉलमध्ये खेळतोय. सगळे उशा आणून त्यानं घर बनवून खेळणार आहे. त्याला घर बनवून खेळायला खूप आवडते. टेंट हाऊस होता त्याचं, पण टेंट हाऊस ना त्याचं पाईप तुटल्यामुळं पूर्ण टेंट हाऊस खराब झाले, त्यामुळे ते फेकून द्यायला लागलं. पूर्ण टेंट हाऊस नवीन किट होता, पण एका पाईप तुटल्यामुळं त्याला फेकून द्यायला लागलं. पण ते काहीच करता येत नव्हतं. मग त्यानं असं व्यवस्थित घर बनवलं आहे. बघा आतमध्ये एक उशी पण ठेवलं आहे. उशी ठेवून त्याला गेट पण बनवले. तो गेट कुठे आहे तुम्हाला कळेलच आता. हे बघा मऊला आतमध्ये बसवतो. मग परत गेट बंद करून घेतो. त्याचं गेट आहे. मग त्यानं एवढंच करून सोडत नाही. आता तो टॉय घेणार, तो ड्रावरमधून मस्त दोघांचे टॉय घेऊन मग खेळत बसणार. हे बघा दोघांसाठी मी झायलोफोन घेतलेली आहे. हे पण मी ऑनलाईनच घेतलेले आहेत. सावकाश खेळा बा. मी इकडे चहा बनवून घेते. चहा म्हणजे मी चहा पावडर टाकून पित नाही, कारण मला ॲसिडिटी होते. म्हणून मी रोज पेटल्स ना, गुलाबाचे पाकळ्या आहेत सुकलेल्या, ते भेटतात मार्केटमधून, ते आणले. ते घालून मी दुधामध्ये टाकून बॉईल करून घेते. मग त्याच्यानंतर दूध बॉईल झाल्यानंतर गुळाचं पावडर टाकून मग पिते. हे बघा हे आहेत गुलाबाचे पाकळ्या ड्राय, पण इथं कॅमेरामध्ये नीट दिसत नाही आहे. ह्याला मी आता छान उकळून घेते. उकळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गुळाचं पावडर टाकते. मग मी अधूनमधून तिकडे लक्ष देते. बाहेर खेळायला लागले ते पाठीमागे, म्हणजे भीती राहते पडायची. पाठीमागे चेअर आहे, डायनिंग टेबल सगळं आहे ना, तर चेअरवरती वगैरे चढून पडायची भीती राहते. म्हणून अधूनमधून लक्ष द्यायला लागते. प्रज्योतचं काय टेन्शन नाही, मऊचंच टेन्शन आहे. ती चेअरवर चढते सारखे. मी गाळून घेतलं, गुलाबाचे पेटल्स आहेत ना म्हणून. मग बघा हे बनवून झालं तयार. चहा सेम चहासारखाच टेस्ट येतो, काहीच फरक नाही आहे. चहा सोडायचा असेल तर हा एकमेव मस्त असा आहे. तिकडे मऊ रडत होती, मग तिच्याकडे बघून आले. ती टॉयमुळे रडत होती, म्हणून मी परत रिटर्न येऊन व्हिडिओ शूट केला. हे बघा त्यांचे हे काम चालू होते पाठीमागे. हे बघा असं खेळायला लागले. ती गाडी आहे, ती गाडी त्याने खराब केलं आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही घेतलं होतं गाडी. इथं पुढे आलं आहे. आता मी कपडे काढण्यासाठी बाहेर आले, तर त्यांनी पण दोघे आले गेटसमोर. मग मी इथं कपडे सुकवायला इथेच घालते. आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहतो, तर मला इथेच कपडे घालायला लागते, कारण लवकर सुकून जाते, म्हणून मी गॅलरीत वगैरे घालत नाही. सगळे कपडे काढून घेते. इथे पलीकडे काम चालू होतं, खूप आवाज येत होतं. मला आम्ही संध्याकाळचं वेळ झाले तर डी-मार्टला जायचं आहे. प्रज्योतला स्टडी टेबल पाहिजे होतं, म्हणून आम्ही डी-मार्टला चाललो आहे. तर तो असं उचलून घेतो तिला अधूनमधून. हे बघा डी-मार्ट जवळ आलेलं आहे.